हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आम्ही जातो आता मंडणगड किल्ल्यावरती. तर मग एसटी टाइम झाले. बाय. बस दाखव. बस बघ. आम्हाला बस भेटलेली आहे. आम्ही चाललो मंडणगडला. लाल बसचा प्रवास आम्ही तुम्हाला उचलताना दिसत असतो. तर मग तिकडे गेल्यावरती आम्ही एक मजा आहे ना जायला. मौसम आहे असताना वडापाव असताना आता आम्ही आलोय मंडणगडला. आम्हाला तर किल्ल्यावर जायचं आहे. गाईज हा मंडणगड स्टँड. प्रेमभंग झालेली माणसं सिरीज कर. प्रेमात वेडी गाईज. दमलेस तू. जी कशी येईल होती. आम्ही आता थोड्याशाच पायऱ्या चढलोय आणि हे बघा तुमची युट्यूबर दमले. कसं होणार? मंडणगड किल्ला दाखवायचं. फायनली आमच्या पाखाड्या संपल्या. फायनली हा रस्ता इकडनं होता. ट्रेन पण परवडला असता. पाखाड्याने आम्ही जीव घालायला आला. पायातच दुखली माझ्या. तर मला तर डोळ्यासमोर रस्ता दिसतोय. मी बघितलाय ना रस्ता पण दिसतोय. गाईज हे ड्रेसिंग बघा तिची आणि चप्पल हातात घेऊन चालले. पाय दुखतायत. मजा असते दिनाच्या नाही नाही, पोरं आल्यावर बरोबर हातात लगे चप्पल पायात येईल. चला मुझे रस्ता में नहीं गहरे समुंदर. गाईज आम्ही जाता अजून पोचले नाही. लय अजून चालायचं आहे. जाम लांब. मी लय मोटिवेशन भाषण केला होता. काय पायात चालत जायचं, गाडावर कधी पण चालत जायचं. गाडीत मजा नाही. पण माझी आता हवा झाली. मी दुसऱ्याला भाषण देणार नाही पुन्हा. अरे हा आम्ही एक चढण चढलो. नंतरला वापस एक चढण चढलो. पुढे बघितलं अजून एक आहे. आता पुढं अजून एक आहे. बघा तुम्ही. आणि काय मी बोलत ती हा पहिला रस्ता खराब होता. आता चांगला आहे. तुम्ही गाडी घेऊन पण येऊ शकता. रस्ता बघा एकदम टिपटॉप आहे. गाडी घेऊन या. फक्त वाकणं सांभाळा. आणि थोडीशी वाळू पण आहे. जरा स्लीप बी होऊ हा पावसाळ्याच्या टायमिंगला तुम्ही याल तर स्कूटीने याल तर माराल. कोसला साफ कर्मानी. आणि रस्ता जरा हाय म्हणजे असा आहे. तर मग सांभाळून गाडी चालवा. ब्लॉगर बघू शकता दमले पूर्ण. साफ आटोलम झालाय तुमच्या ब्लॉगरचा. आता मी करते ब्लॉगिंग. प्रगती खामकर कॅमेरामॅन ब्लॉगिंग करते. कॅमेरामॅन. आता अजून थोडंसं चालायचं आहे. अजून थोडासा नाही गाईज. हा खूप चालायचं आहे अजून. तुम्ही चढण बघू शकता. रोड रोलर. हिला अजून पॅम्पलेट पण नाही बोलता नाही. येतो गाईज. कबोल क्लॅप. ओसळत्या धारा. ओसरलं झाल्या म्हणजे आम्हाला भिजायलाच नाही भेटत कारण सुकले ओसरली जरा. इथं आम्ही फोटोशूट करायला थांबले होतो. जरा लोकेशन चांगला दिसलाय. ही बघा स्वतःचे शूट करते. सेल्फी इम्पॉर्टंट. सगळीकडे गेल्यावरती पहिले आमचा एक फोटो काढून झाला. हिच्या 1000 सेल्फ्या काढून होतो. आणि कारण की गाईज माझे फोटो काढत नाही लोक. नाही काढतात. नाही काढत. 1000 फोटो आहेत माझ्याकडे. इथे हा लोकेशन बघा पाठचा आहे. एकदम व्ह्यू एकदम मस्त आहे. मनस्वीला फॉलो करा. आणि इकडं बुरुज आहेत. तिकडून जायला रस्ता आहे. बुरुज आहेत आणि अजून धान्य कोठार वगैरे आहेत सगळा. पण तिकडे जायला जरा रिस्की रस्ता आहे म्हणून आम्ही नाही जात. गाईज सीन बघा किती भारी आहे. एकदम डोंगर आता हिरवेगार पण झाले. तर मग छान दिसत आहेत. फोटोशूटला पण प्री वेडिंग शूट करायला या. इकडं जाऊतात नाही. पानचटगिरी करू नका इकडे येऊन. काहीच आता आम्ही सगळा म्हणजे चढ वगैरे चढून डोंगरावरती आलोय. आता थोडासा फक्त बाकी आहे आम्हाला पोचायसाठी रस्ता. तर मग काय नाही आता मूड जरा चांगला झालाय. चढण संपलेले आहेत ना तेव्हा. पण काढले जरा. आणि फोटोसाठी फोटो काढत होते आम्ही. आणि चांगला आहे सीन. जरा गवत बिवत झालाय ना मस्त वाटतं. हा आता पाऊस पडलाय आणि आज पाऊस पण नाही आणि ऊन पण नाही. तर मग नशीब चांगले आहे. थोडं नॉर्मल असं चांगलं वातावरण आहे. त्याच्यामुळे जास्त गरमी पण नाही होत आहे. पाऊस पण नाही. छत्री उघडायचा कष्ट नाही घ्यायला लागत आहे. हातात घ्यायचं कष्ट. तर आहे ना आम्ही आता किल्ल्यावरती घ्यायचे कष्ट आहेत. आता किल्ल्यावर पोचलो की जरा मग
मंदिर आहे तिथे, मंदिर आहे ना, हां गणपतीचं मंदिर आहे. तर मग आम्ही तिथे जरा असं दाखवू तुम्हाला काय मंदिर वगैरे असं दाखवू आणि मग वडापाव खाताना दाखवू, ते मेन गोष्ट आहे. हा आम्ही वडापाव पण वडापाव खाली पण खाल्ला आणि आता इथं पण खायला आणलो कारण की मस्त भेटतो वडापाव आता मंडणगडला. आता पोचू आम्ही म्हणजे गेटच्या आतमध्ये आलो ना. हा एक गेट अजून एक म्हणजे हात दुखला काय तिचा. किल्ले मंडणगड मुख्य प्रवेशद्वार आणि इकडून रस्ता गेलाय आणि हा इकडून असा रस्ता गेलाय. तो व्हाईट वाला दिसतोय तो मेन गेट आहे आय थिंक. इकडं मेन गेट आहे. काय तिकडं मेन गेट आहे. हा कच्चा रोड आहे. रस्त्याचा हा म्हणजे जो हा इकडून कच्चा रोड गेलाय, कच्चा रोड गेलाय. म्हणजे जो मेन गेट आहे ना तो इकडचा आहे आणि हा म्हणजे हा माणसाने बनवलाय आता, म्हणजे आता हे लोकांनी सगळ्यांनी बनवलाय हा वाला, म्हणजे रस्ता जाण्यासाठी बनवलाय तो गेट. आणि इकडं कुठेतरी मेन गेट आहे तो. मी पण नाही अजून गेली. हां तर मग हा आता रस्ता आहे ते मग काय एवढा विषय नाही, गाड्या वगैरे पण येऊ शकतात. तर मग तुम्हाला यायचं असेल तर गाडी घेऊन या, कारण की नका येऊ चालत. आम्ही थकलो, मोठेपणा करून घेतला. अरे मोठेपणा करून आलं होतं चालत पण हे नाही गाडी आणलंसं बरं. पण गाडी आमच्याकडे हाय नाही, गाडी कोणाला चालत येत नाही. तर मग तिचा बघा काहीतरी भलतात चाललेलं आहे. स्नॅपला फॉलो नका करू, स्नॅपला कोण फॉलो करतो. आणि वातावरण एक नंबर आहे. ह्या वातावरणात आम्ही वडापाव खाणार आहे. हे स्वर्गसुख आम्ही अनुभवणार आहोत, कारण की आम्ही वरती एवढा चालत आलो, प्लस एवढे कष्ट घेतले, मग आता इथे येऊन वडापाव खायचा म्हणजे हा स्वर्गसुखच बोलायचा. आणि हे स्नॅप लवर चांगलं वाटतंय. तर मग बघू शकता मी आलोय फायनली. पण मंदिराचं काम चालू आहे तेव्हा मग आता तिथं कसं काय ते काय माहीत नाही, पण येऊन असं एकदम भारी वाटतंय, कारण की चांगलं वाटतंय. पहिल्यांदा आम्ही कुठेतरी असं एवढ्या उंच ठिकाणी आलोय. तर मग आणि वातावरण पण चांगलं आहे आणि प्लस इथे असा व्ह्यू पण चांगला आहे आणि देवाचं दर्शन झालं आहे. आता तिकडे बघूया चला. आम्ही स्वर्गात आले हो गाई, स्वर्गात. आणि ही आमच्या अगोदर स्वर्गात पोचले. प्रेम आंधळी व्हिडिओ कॉल चालू आहे. मला कधी यायचं असेल तर गणेश जयंतीला या. गणेश जयंतीला इथं कार्यक्रम असतो, कारण की इथं ना गणपतीचं मंदिर आहे म्हणून त्याचं आता काम चालू आहे. आणि ह्यांचा नशीब की आता काम चालू असताना चालेल. नशीब झेंडू तो क्या करेगा पांडू. आणि गाई तळाव आहे, पाणी बघ ती मस्त नदी आहे की तलाव आहे. ती झिरमी कुठं राहिली. हां तर गाईचा तळाव आहे इथे, ती मोठा तळाव आहे बघा. पावसाळ्याचा किती भारी व्ह्यू आहे. आणि तिथे मंदिर आहे, तो पण त्या मंदिराचं काम चालू आहे. आणि तळाव बघा किती मस्त आहे. आणि हा मध्ये रस्ता आहे, हा ब्रिज नाही आहे. आणि इकडे पण पुन्हा तळावासारखंच आहे. सी दिस गाय. आणि तिकडे म्हैस दाखव कुठे सी दिस म्हैस. तर गाईज आता आम्ही वडापाव खातोय, या खायला. आणि तुम्ही काय जर आणलात खायला वगैरे तर कचरा वगैरे ते टाकू नका. आम्ही पण सोबत घेऊन चाललोय आता आणलेला कचरा. तर मग जेवढं स्वच्छ ठेवता येईल तेवढी ठेवा, पण कचरा करू नका. आम्ही जातोय छत्री आणायला. ही छत्री बावलटासारखं तिकडे ठेवून आले वाबरे. आता इथून जाईल ना. तर गाईज आमचं आता इथे झालंय फिरून आणि आम्ही आता चाललोय. अरे टाटा करा, टाटा. म्हणजे बरं जायचा रस्ता डोळ्यासमोर दिसतोय. आता मंडणगडला जाणार. आणि मेन काम आमचा तो तर तुम्हाला दाखवणारच. चला मग इथे जायचं, खायला जायचं आहे. नंतरला मग भर घरात जाऊन झोपायचं आहे पहिला मला. आलोय आम्ही. गाईज रस्त्याला म्हणलं आमचं आता फिरून वगैरे झालं. आता आम्ही घरी आलोय. आता बेकार आहे, झोपायची पण जरूरत आहे. आता आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.